दंडवत प्रणाम मी ईशादिष्टे सतीश दादा गुरु कैवल्यवासी तपस्विनी भामा तैजे अमृते श्री गोपाल कृष्ण मंदिर मानवरा यशवंत तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड। प्रथमतः या मार्गाचे अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो। साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे चरण विनम्र अभिवादन करतो। आदरणीय तळगावचे बाबाजी बाबांनाही दंडवत प्रणाम। आदरणीय तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासही दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 9405575075 आणि कॉलिंग नंबर आहे 7888267120। दंडवत हो। मला एक प्रश्न केला होता, म्हटले बाबा दत्तात्रय प्रभूंची सेवा करताना विशेषाची किंवा कुठल्या विशेष सेवा करताना झोप का येते? त्याचं कारण सांगतो की आपल्या काही देहाचे अनाधिकार असतात, काही अडथळे जोडलेले असतात। अनाधिकार म्हणजे आपण सेवेला बसलो की झोप येते आपला अनाधिकार आहे। स्मरण करताना झोप येते अनाधिकार आहे। म्हणजे आपण पाठीमागच्या देहामध्ये किंवा प्रस्तुत देहामध्ये आपण आळसामध्ये क्रिया करतो। आपल्याला ते विधीची हा उत्पन्न होत नाही। हा उत्पन्न म्हणजे काय? आपण कधी तो विधी आवडीपूर्वक करत नाहीये, त्यामुळे आपल्याला असा आळस निर्माण होतो। कधी कधी आपले दोष उभे राहतात किंवा कधी पाठीमागे केलीच नव्हती। आणि म्हणून सेवा करताना धार्मिक विधी करत असताना जे काही आपल्याला झोप येते, जे काही जाड्य म्हणजे आळसपणा येतो, हा आपल्या देहाचा अनाधिकार आहे। अनाधिकार शब्दाचा अर्थ तुमचा अधिकार नाही, तो अनाधिकार। सांगितले ना 9 दृष्टांतामध्ये जीवाने कशा प्रकारे अनाधिकार जोडलेले आहेत ते 9 दृष्टांत सांगितलेले आहेत। तसे आपण सुद्धा कुणाला कोणी ज्ञानाचा अनाधिकार जोडला, कोणी विधीचा अनाधिकार जोडला, कोणी सेवा करताना झोप येते। आणि म्हणून सेवा करताना जर झोप येत असेल तर चांगलं, जरी झोप आली तर पुन्हा ते गुळणा करून बसायचं, कारण आणि टेकून बसायचं नाही। सेवा करताना जर टेकून बसलं तर झोप येत असते। सांगितलं सुखासनी बसायचं नाही, सुख साधने देव न पविजे। सुख साधनाने परमेश्वर प्राप्त होत नाही। मग आपण सेवत करायला बसलो, मग टेकून बसायचं, वर पंखा आहे का हे बघायचं, सगळं बसायला जाड कधी घ्यायचं नाही। जमिनीवर काहीतरी आम्ही कसं पटकर घेत असं काही एखादं छोटं पटकर टाकायचं आणि ती सेवा आपण करायची। सेवा करत असताना आपल्या कानाला नाम ऐकूल एवढं मात्र नाम तुम्ही म्हणायचं। तर काही लोक काय करतात, सेवा करतात, लोकच काय बाया कधी बसतात सेवेला, मग सेवा करतात असे डोळे बंद करतात आणि करता त्यांना झोप येते। त्यासाठी ज्यांना लीळा माहिती असेल त्याने लीळा आठवा। लीळा माहीत नसेल, आता हे प्रवचन तुमच्याकडे येतात, ते प्रवचन तुम्ही एखादी लीळा तुम्ही श्रवण करा। नाहीतर मग सरळ सोपं काम, नाम जे आहे ना, समजा तुम्ही दुसऱ्या नामाचा विशेष घेतला आपल्या समोर, तर आपण काय करायचं, त्या विशेषाचं नाम म्हणत असताना आपल्या होटापासून तर कान एवढं आपलं आपण नाम म्हटलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला झोप येणार नाही। मनातल्या मनात नाही म्हणायचं, मनातल्या मनात नाम नाही म्हणायचं, आपल्या होटात निघालेला उच्चार आपल्या कानाला ऐकू येईल। आपण एवढं तरी नामस्मरण केलं पाहिजे, बघा तुम्हाला झोप येणारच नाही। आणि म्हणून बसत असताना अशा प्रकारे, तुम्ही तर प्रापंचिक लोक आंघोळ करूनच बसता म्हणा, काही गुळणा करून बसतात, परंतु झोप येऊ नये यासाठी आपण हे उपाय मात्र केले पाहिजे। आणि सेवा करण्याच्या अगोदर कमीत कमी, आता जे चांगले असतील त्यांनी 25 दंडवत घालत जा, म्हणजे काय तुमचं आळस निघून जाईल। जे म्हातारे असतील त्यांनी 10 दंडवत घाला, पण ज्यांना काहीच जमत नसेल, नाही घातले तर कमीत कमी 5 घाला। ज्यांना काहीच जमत नसेल त्यांनी नाही घातले तरी चालतील बरं का। फक्त आपल्याला झोप येऊ नये, हे अनाधिकार उभे राहू नये म्हणून देवाला प्रार्थना करायची, विडा ठेवायचा पान सुपारीचा, देवा असा माझा अनाधिकार आहे। आपण जर टीव्ही बघायला बसलो तर 3-3 तास झोप येते का तुम्हाला? रात्रभर जागून काढसाल, झोप नाही येणार का? घेतला काहीतरी करत बसला, दुसरे काम, झोप नाही येणार। परंतु धर्मवार्ता श्रवण करत असताना किंवा
सेवा करत असताना किंवा परमेश्वराचा विधी आचरत असताना, अहो काही काही लोकांना आरतीमध्ये उभे राहिले तर झोप येते किंवा देवपूजेमध्ये बसले तरी त्यांना झोप येते. म्हणजे काय, आपण असे अनाधिकार अडथळे आपण जोडून ठेवलेले आहेत. म्हणून प्रयत्न करायचा, प्रयत्नाने तो आळस आपला घालवायचा. आळसामध्ये स्मरण नाही झालं पाहिजे, आळसामध्ये सेवा नाही झाली पाहिजे, आळसामध्ये विधी नाही झाला पाहिजे. सगळा विधी हा आनंद प्रसन्नमय वातावरणामध्ये झाला पाहिजे, प्रसन्न रूप चेहऱ्याने झाला पाहिजे. यासाठी तुम्हाला जर असं वाटत असेल ना प्रसन्नता आपल्यामध्ये यावी, यासाठी सेवा, स्मरण, विधी, पारायण हे फार महत्त्वाची विधी असतात. त्रिकाल देवपूजा करणे, आपण कधी कधी म्हणजे त्रिकाल देवपूजा करत नाही, त्याने सुद्धा अविधी निर्माण होतो किंवा अनाधिकार उभा राहतो. ही सवय आपल्याला लागली पाहिजे, यासाठी हे लक्षामध्ये ठेवा. म्हणून असा जर आपल्याला अडथळे घालवायचे असतील, अनाधिकार नासायचे असतील, तर आपण आळसामध्ये कुठलीही क्रिया करायची नाही. जरी आळस येत असलं तरी त्याला सुखासनी बसायचं नाही, टेकून बसायचं नाही. हा म्हातारे माणसं बसले तरी चालते, पण जे तरुण स्त्रिया पुरुष त्यांना सेवा, बरेच तरुण स्त्रिया पुरुष सेवा करतात, त्यांना सांगतो टेकून बसायचं नाही. टेकलं की मात्र तुम्हाला झोप मात्र येणारच आणि अनाधिकारास उभा राहतो. म्हणून लीळा श्रवण करा, लीळा आठवा किंवा नामाचं उच्चारण करा, झोप तुम्हाला येणार नाही. आणि बसायला जाडगादी वगैरे घेऊ नका. साधं पटकर घ्यायचं, त्या पटकरावर बसायचं. अशा प्रकारे आपण सेवा करताना हा विधी मात्र लक्षामध्ये ठेवा. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता मला एक आज प्रश्न केला, म्हणजे बाबा अन्नदान कुठे करावं? पाठीमागे मी सांगितलं होतं की सत्पात्री म्हणजे ईश्वरीचं साधनवंत जो आहे, ईश्वरीचं जे पात्र आहे, मग नाणी असेल, अधिकरण असेल, परमार्ग असेल, भिक्षू असेल, अशा गुरुकुळाच्या ठिकाणी आपण मात्र अन्नदान करायचं असतं. आणि म्हणून पाठीमागे मी तुम्हाला सांगितलं, जे काही तुमच्या दारोदारी येतात, जरी तुम्ही यांना दिलं नाही तरी चालेल. कारण की आपल्याला काय माहिती होते कोण त्याचा उपयोग काय करतो, तिकडे काय विकतो की दारू पितो, गांजा फक्त तुम्हाला काय माहिती आहे तो करतो काय. परंतु ईश्वरीचं साधनवंत तो काय असं थोडीच गोष्टी करणार आहे, तो परमार्गाची उपयोगीच नेईल. आता भिक्षा मागायला आला, तो परमार्ग उपयोगीच नेणार आहे. किंवा एक ओली भिक्षा तुमच्या दारामध्ये आला, तो काही 2 चपात्या घेऊन जाईल, तो काय फेकून देणार आहे का तिकडे? नाही फेकून देणार, तो ग्रहणच करेल, तो उपार दाखवेल. म्हणून सत्पात्री दान, भिक्षू महात्मे, ईश्वर साधनवंत, अशा ठिकाणी आपण अन्नदान करायचं आहे. लीळा 204 आपण पुढे पाहणार आहोत. दखलया चांगदेव भट्टा ते दत्तात्रेय प्रभूच्या दर्शना पाठवणे. दखले चांगदेव भट्टा ते, दखले आणि चांगदेव भट्ट जे 2 भक्त होते, दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शना पाठवणे म्हणजे दोघांना दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनाला स्वामींनी वेळून पाठवलेलं आहे. आपण कालच्या लीळेमध्ये बघितलं, महादाश्रमाची आपलं ब्रह्मासनाची पूजा स्वीकारावी स्तंभन, त्याचा प्रसव स्वामींनी पूर्ण केला. ती क्रिया पूर्ण केली, ती क्रिया प्रवेशन झाली. जेणेकरून ब्रह्मासनाला नित्य आनंद त्याला घडणार आहे. त्याचा प्रसव ईश्वरीपर्यंत गेला, जेणेकरून त्याला नित्य आनंद त्याला घडलं. नित्य नरक त्याला घडलेले आहेत. हे आपण काल बघितलं. स्वामींनी 3 दिवस एकांतामध्ये राहून त्या विषयाचा उपाय केला. बाईसांनी तो दुधांत सोजी आळली आणि मग तो जो काही त्रास होता स्वामींना कमी झाला. आणि मग स्वामी चतुर्वेदाच्या मठामध्ये गेले. ज्याप्रमाणे पाठीमागे मूर्ती होती तशीची झाली आपण बघितलं. आता आपण लीळा पुढे पाहणार आहोत. मागो ते गोसावी चतुर्विदाच्या मडी अवस्थान झाले. मागोते म्हणजे स्वामींची मूर्ती सर्व व्यवस्थित झाल्यानंतर पुन्हा स्वामी चतुर्विदाच्या मठामध्ये गेले. एकोदी गोसावी दत्तात्रेय प्रभूंची महिमा निरोपित होते. एक दिवस स्वामी दत्तात्रेय प्रभूंची महिमा निरूपण करत होते, म्हणजे सांगत होते. दत्तात्रेय प्रभू कसे आहेत, कशा प्रकारचे आहेत, त्यांचा अवतार कशा प्रकारचा आहे, जर त्यांचं दर्शन झालं तर कशा प्रकारचे जीवाला लाभ होतो.
हे स्वामी भक्तांना महिमा निरूपत होते. बघा, स्वामींनी तो त्रास भोगला म्हणून काही परमेश्वरानं आपलं जीव उद्धरण्याचं कार्य सुरुवात सोडलं का? नाही. स्वामींनी आपल्या जे उद्धरण कार्य आहे, जी सुरुवात मात्र सुरुवात ठेवलेलीच आहे. आपण सुद्धा एक लक्षात ठेवलं पाहिजे, जो काही धर्म आपण घेतला, आपण उपदेश घेतला असेल, आपण धर्मामध्ये प्रवेश केला असेल, जरी कुणी काही नावं ठेवली आपल्याला, तरी आपण आपला धर्म नाही सोडला पाहिजे. काही काही लोक उपदेश घेतात, लोक नावं ठेवतात म्हणून अर्ध्यामध्ये सोडून देतात. आपण अनुसरणाच्या मार्गाला निघालेलो आहोत, लोक काय म्हणतील, लोक आपल्याला त्रास देतात म्हणून काही काही वापस घरी निघून जातात. घरी जायचं नाही. स्वामी सांगितलं, जो पळतो तो परत येतो. तुम्ही रणांगणामध्ये बघितलं असेल, एखादा शत्रू वापस पळतो भीतीने, परंतु तो शत्रू पुन्हा आक्रमण करून त्याला पराभूत करतो. एखादा राजा पराभूत होतो, तो लगेच पळून जातो का? नाही, तो परत तयारणीच्या ठिकाणी येतो आणि त्याचं समर्थपणे लढतो. आपल्याला सुद्धा लढता आलं पाहिजे. काही नावं ठेवली, काहींनी आपल्याला आपलं मनभंग केला, किंवा आपल्या अनुसरणामध्ये काही अडथळे आणले, किंवा यांना दीक्षाच नाही घडली पाहिजे, यांना उपदेशच नाही घडला पाहिजे, असा काहींनी आपला डाव हाणण्याचा प्रयत्न केला. पण आपण त्याला सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे. असं नाही की लोक आपल्याला काय म्हणतील उपदेशच घ्यायचा नाही, लोक आपल्याला काय म्हणतील दीक्षा घ्यायची नाही, असं नाही. लोक लोकांचं काम करतात, आपण आपलं काम करायचं असतं. स्वामी म्हटले काही ठिकाणी, आता मला एवढा त्रास पुढे होणार आहे, कशाला आपण हे करायचं नाही. जर परमेश्वराने, ते तर परमेश्वर होते हो, त्यांना काय कशाचंच काही नव्हतं, तो तर अजन्मा आहे. परंतु स्वामींनी पुन्हा आपलं कार्य सुरुवात ठेवलं. जरी त्यांनी त्रास दिला, स्वामींनी परत आपल्या उद्धरण कार्याला सुरुवात केली. स्वामी पुन्हा भक्तिनामध्ये आले आणि परत स्वामींनी दत्तात्रेय प्रभूंची लीला सांगायला सुरुवात केलेली आहे. म्हणून जेव्हा तुमचा मनोभंग होईल, जेव्हा उद्विग्न होसाल, प्रपंचामध्ये असेल, परमार्थामध्ये असेल, तर आपण लीला आपण आठवल्या पाहिजे. आपण स्वामींचं जीवन चरित्र स्वामींकडे बघा. स्वामींनाही संघर्ष करावा लागला की नाही, स्वामींनाही आपत्तीला तोंड द्यावं लागलं, ही आपल्याला प्रेरणा आहे. परमेश्वर तर काही करू शकले असते, परंतु जरी काही संकट आपल्यावर आली, काही अडचणी आपल्यावर आल्या, आपण सुद्धा सक्षमपणे धर्माशी आधार दिला पाहिजे. एखादा पुरुष डगमगतो आहे, आपण त्यालाही आधार दिला पाहिजे. धर्माला आधार देणे, एखाद्या पुरुषाला आधार देणे किंवा एखाद्या स्त्रीला आधार देणे म्हणजे काही तो काय त्याचा काही पळपुटेपणा थोडीच आहे. तो त्याचा समर्थ, तो धर्माशी आधार देतो आहे. म्हणून लोक काय म्हणतात त्यापेक्षा तुमचं कार्य काय आहे याला फार किंमत आहे. आणि अशा प्रकारे स्वामींनी आपलं कार्य सुरुवात केलं. स्वामी भक्तांना दत्तात्रेय प्रभूंची महिमा निरूपत होते. तव डकलाणी चांग देवो भट्टी म्हणतले जिजी आम्हा दत्तात्रेय प्रभूंचे दर्शन व्हावे. तिथे बरीच भक्तजन बसली होती आणि त्यामध्ये दोघ जण फक्त म्हणाले, डकल्याने चांगदेव भट्ट, दादोस होते, अपदेव भट्ट होते, उपाध्याय होते, सगळे होते त्या ठिकाणी. फक्त दोघांना झालं की दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन आता आपल्याला झालंच पाहिजे. जर स्वामी एवढी महिमा निरूपण करताय, दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन झालं तर आपला उद्धारच होईल एवढं स्वामींनी सांगितलंच. आपण दर्शन घ्यायचंच. कुणाला वाटलं? चांगदेव भट्टांना, डकल्यांना फक्त वाटलं. आता नाही का, उपदेशाचा फायदा बऱ्याच लोकांना माहिती असतो किंवा अनुसरणाचा काय लाभ आहे सगळ्यांनाच माहिती असतो. सगळे केलं की जातात का तिकडे? नाही जात. ज्याला काही आपलं भलं करून घ्यायचं आहे, ज्याला काही त्यातलं कळलं असेल किंवा ज्याला काही लाभ कळला असेल, तोच उपदेश घेईल किंवा तोच काय करेल? अनुसरण घेईल. नाही, ज्याचा अधिकार तो जाईल तिकडे. आणि मग अशा प्रकारे दोघांना दोघं दर्शनासाठी तयार झाले. मग काय म्हणतात? जिजी आम्हा दत्तात्रेय प्रभूंची दर्शन व्हावे. अशा प्रकारे दत्तात्रेय प्रभूंची महिमा निरूपत असताना त्या दोघांना दत्तात्रेय प्रभूंच्या नामाचा वेध झाला. किंवा दत्तात्रेय प्रभू कसे असतील हा त्यांना काय झाला? एक प्रकारचा वेध झाला. सांगितलं ना, मूर्ती वेध, नाम वेध. आता याला काय म्हणतात? हा नामाचा वेध आहे.
दत्तात्रेय प्रभूंची महिमा त्यांनी ऐकली म्हणजे काय झालं, नामाचा वेध आहे. त्यांनी काय बघितलं की दत्तात्रेय प्रभूंना नाम ऐकल्यामुळे त्यांना तो वेध झाला. आणि मग सर्वज्ञे म्हणितले ते कांगा होईल, ते अमोघ दर्शन किंगा. सर्वज्ञे म्हणतात की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु म्हटले ते दर्शन कुणाला होणारच नाहीये. असं का म्हटले, का बरं होणार नाही, ते अमोघ दर्शन किंगा. आता या ठिकाणी सूत्र आहे बघा, विचारामध्ये 286 क्रमांकाचं सूत्र आहे विचारामध्ये. दत्तात्रेय प्रभूंचा सरवळ आलेला ना, ते अमोघ दर्शन किंगा ते वाणी अमृत वर्षणी, तो सरवळ आलेला आहे त्या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंचा. त्यामध्ये सूत्र येतं ते म्हणजे दत्तात्रेय प्रभूंचे अमोघ. अमोघ या शब्दाचा अर्थ होतो निष्फळ वाया नवचेची. जर का म्हटले दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन त्याला झालं तो उद्धरलाच की म्हणजे त्याला बोध होईल. जरी त्याला काही अधिकार घडला नसेल तरी त्याला बोध होईल, आणि बोध होऊन तो काय होईल, त्याचा उद्धार होईल. दुसरी गोष्ट सांगतात की त्याला काही शब्द अपरोक्ष सामान्य विशेष या ज्ञानातून त्याला काही जावं लागत नाही. का तर ती त्या परमेश्वराची विलक्षणता सांगितलेली आहे. जसं आता आपल्याला शब्दज्ञान पूर्ण करावं लागेल, अपरोक्ष ज्ञान पूर्ण करावं लागेल, सामान्य ज्ञान पूर्ण करावं लागेल, आणि विशेषमध्ये मग विशेष पूर्ण करावं लागेल. मग आपल्याला काय होईल, परमेश्वराचा तो आनंद जीवाला होईल. शब्दज्ञान म्हणजे आपण जे शब्दाने श्रवण करतो की नाही, देवता अशा जीव असा, हे आपल्याला अपरोक्ष ज्ञानामध्ये गेल्यानंतर सगळं बघायला भेटतं. तुम्ही कसे प्रकारे कर्म भोगले, तुम्ही कोणत्या कर्मफळामध्ये होता. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अपरोक्ष दर्शन आपल्याला होतं. सामान्य तिथे मळाचा नाश होतो, अपरोक्षी कर्माचा नाश सांगितला, आणि विशेषी काय सांगितला, अयोग्यतेचा नाश सांगितला. मी पुढं सांगेल. अयोग्यता म्हणजे अपात्रता. जीवाने कशा प्रकारची अपात्रता जोडलेली असते, कशा प्रकारे अयोग्यता जोडलेली असते, कशा प्रकारे अडथळे जोडलेले असतात, कशा प्रकारे अनाधिकार जोडलेले असतात, ही सगळी परमेश्वराला नासावी लागतात. आणि जीवाला आपोआप नाही बरं का, जीवाला प्रयत्न करावा लागतो हे करण्यासाठी. मग तेव्हा ती नसली जातात. नाही का, तुम्हाला म्हटलं सेवा करताना झोप येते, तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. ते अमोघ दर्शन किंगा या वचनाचा आपण सारांश आता पाहणार आहोत. ते म्हणजे दत्तात्रेय प्रभूंचे अमोघ दर्शन निष्फळ वाया न वचेची. तर म्हटले दत्तात्रेय प्रभूंची विलक्षणता कोणती आहे, तर काहे विलक्षण ना दर्शन मात्रे प्रेमबोध होणे प्राप्तीपर्यंत आपणची करती. जीवाचा कड काहीच न पाहती. त्याने विशेषता सांगितली, मध्ये सारांश सांगितलेला आहे. तर म्हणाले ज्या जीवा दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन झालं त्याला काय लाभ होतो ना, दर्शन झाल्यानंतर प्रेमबोध देवोनी, म्हणजे त्याला जीवाला प्रेमबोध देऊन प्राप्तीपर्यंत सर्व आपणची करते. म्हणजे जीवाची काळजी कोण घेतात, सर्व प्राप्तीपर्यंत दत्तात्रेय प्रभूच घेतात. काहे विलक्षणता म्हणजे जीवाचा कड काहीच पाहत नाही. याने काय केलं होता, याने काय जोडलेलं होतं, याला बोधाची पात्रता होती का, तसं काही पाहत नाही. फक्त झालं एखाद्या जीवाला दर्शन झालं बस, तो प्राप्तीपर्यंत सर्व त्याचं डिपार्टमेंट जे आहे, म्हणजे सर्व कार्य जे आहे दत्तात्रेय प्रभूच करतात. इतर अवतार ठिकाणी दुसरे नवीन अवतार येऊ शकतील, किंवा जसं स्वामी सांगतात की नाही, तुम्हाला नव्या संबंध, म्हणजे आता स्वामींनी आपल्याला सांगितलं दुसरा तेव्हा अवतार दुसरा असेल, तर दत्तात्रेय प्रभूंचं नाही. ज्या अवतार त्यांचं एकदा दर्शन झालं की शेवटपर्यंत तेच त्याला बोध देऊन त्याची प्राप्ती करतात. ही विलक्षणता अवताराची सांगितलेली आहे. ते म्हणजे दत्तात्रेय प्रभूंचे, ते म्हणजे कुणाचे, दत्तात्रेय प्रभूंचे सांगितले, इतर अवताराचे नाही. अमोघ, अमोघ म्हणजे निष्फळ न वचे, म्हणजे निष्फळ म्हणजे वायाला जात नाही, प्राप्ती होईची, म्हणजे त्या जीवाला बोध होऊन प्राप्ती होणारच. याचा संदर्भ असा आहे. आता स्वामींच्या ठिकाणी बरेच काही भक्तिजन आले. जसं चांगदेव भट्ट होते, लोक मला प्रश्न केला की चांगदेव भट्टांचं पुढे काय झालं.
पुढे काय झालं म्हणजे त्यांचा काही संदर्भ पुढे येत नाही. ते काय दर्शने होते, पुन्हा प्रपंचामध्ये गेले, असे बरेच भक्तजन होते की नाही. आटे डकले होते, चांगदेव भट्ट होते, दादोस होते, सारंग पंडित होते. हे स्वामींच्या दर्शनासाठी आले की यांना लाभ झाला, परंतु यांचं पुढे थोडीच यांना काही यांचा म्हणजे यांना ज्ञान झालं किंवा हे अनुसरले असं काही चरित्रामध्ये प्रसंग येत नाही. हे स्वामींच्या भेटीसाठी आले, तेवढा काळ आले, दर्शन झालं, कोणाला भजन घडलं, ते पुन्हा निघून गेले. परंतु दत्तात्रय प्रभूंची विशेषता सांगतात, जर का त्या जीवाला दर्शन झालं, आता स्वामींचं किती लोकांना दर्शन झालं? स्मृतीस्थळामध्ये जवळ 115 लोक दर्शनीय सांगतात. किती? 115 दर्शनीय. आणि मला वाटतं 8 अनुसरलेले आहेत आणि 4 प्रेमी सांगितलेले आहेत. म्हणजे बघा 116 दर्शनीमध्ये फक्त किती सांगितले? 8 अनुसरले आणि 4 फक्त काय झाले? प्रेमी सांगितलेले आहेत. मग त्यांना ते उद्धरले का? नाही उद्धरले. जे स्वामींना अनुसरले शेवटपर्यंत ते फक्त उद्धरले. परंतु म्हटले दत्तात्रय प्रभूंचा जर नुसतं दर्शन जरी झालं, दर्शन त्याला बोध होतं. बोध म्हणजे काय? बोध म्हणजे ये रे दकिजती नव्वे, म्हणजे बाकीचं तो काहीच पाहत नाही, फक्त जीव आणि ईश्वर. बोध म्हणजे मी जीव हा ईश्वर असा भाव उमटणे, त्याला म्हणतात बोध. मला कोणी विचारलं, म्हटले बाबा बोधाची ओळखण काय आहे? म्हटलं ज्याला बोध झाला तो प्रपंचामध्ये थांबत नाही. थांबत नाही म्हणजे तळमळ करतो की मला कधी अनुसरण घडेल. आता एखाद्याला प्रपंचामध्ये बोध होतो परंतु जाऊ शकत नाही, कारण की त्याचा प्रपंचाचा पाठीमागे कार्यभाग असतो की नाही. पण त्यांनी बी लगेच ते सोडून जायचं नसतं. जे काही तुम्ही पसारा मांडलेला आहे तो सगळं निस्तरून त्या मुलांच्या बाळांची विल्हेवाट लावून मग तुम्ही परमार्गाने जायचं. हा तुमची पत्नी जर सक्षम असेल की बा तुम्ही आता जा, मी सगळं सांभाळते, मग त्यांना जायला काही हरकत नाही. किंवा एखाद्या बाईचा पती सक्षम असेल की बाई तू जा, शक्यतो पुरुष बायांना सोडतच नाही. पुरुष तरी बाईला सोडून तिकडे जाऊ शकतो, परंतु म्हणजे स्त्री तरी जाऊ शकते, परंतु पुरुष बाईला सोडत नाही. एक संदर्भ पाहिलेला आहे. क्वचित हिरायसा सारखे उत्तम अधिकाराच्या स्त्रिया ह्या मात्र प्रपंचातून जाऊ शकतात. आत्ता एक बऱ्याच बिचाऱ्या मावल्या आपल्या प्रपंचाला सोडून, म्हणजे सर्व प्रपंचाची विल्हेवाट लावून बरं का, ते परमार्थाकडे गेले आहेत. पुरुष बरेच तिथेच थांबलेले आहेत, कारण का त्यांचा मोह लवकर निघतच नाही. आमच्या स्वामींनी सांगितलं ना, स्त्री कुठल्या क्रियेला प्रवृत्त होत नाही आणि झाली तर ती निवृत्तही होत नाही. तसं स्त्री हा लवकर उपदेश घेण्याचा प्रयत्नही करत नाही, पण जर घेतला ना पण ते शेवटपर्यंत सोडत पण नाहीत, कितीही पण त्यांच्यावर विघ्न येऊ द्या. आता ह्या ग्रुपच्या माध्यमातून मी पाहतो काही काही बाय अन्य उपदेशी झाल्यात, परंतु त्यांनी आपला धर्म नाही सोडलेला आहे. जरी तो उपदेश घेऊन अन्य घरामध्ये गेल्या, आणि काही काही ठिकाणी विचित्र परिस्थिती आहे, तो नवऱ्या कोणत्या बायकोला म्हणजे धर्म तिला भेटलेला आहे, परंतु नवरा असा गरदाळतो, काहीतरी व्यसनांच्या पाठीमागे लागतो किंवा चुकीच्या मार्गाला जातो, परंतु स्त्रिया मात्र बिचारा सक्षम आहेत. अशी मी ग्रुपमध्ये माणसं बघितलेली आहेत. म्हणजे धर्मदृढ किती महत्वाची आहे. संदर्भ तुम्हाला मी सांगत होतो की बोधची ओळखण ते प्रकारची असते की जो बोध झाला तो कर्मराठीमध्ये थांबत नाही, जरी थांबला तरी तो अनुसरणाची तळमळ करतो. कधी अनुसरण घडेल, मला कधी अनुसरण घडेल, कधी मी परमार्गामध्ये जाईल. आणि मग ईश्वर त्याचे अडथळे नासून, एक लक्षामध्ये ठेवा, जर तुम्हाला प्रपंचामध्ये बोध झाला, तुमच्या पत्नीची परवानगी जर असेल तर तुम्ही सुद्धा जाऊ शकता. असं नाही बरं का, न विचारत त्यांना जाऊ नका. तर मग न पुसत तुम्ही जाता आणि मग ते धर्मावर विपरीत होतात, ते धर्म सोडून देतात. काही ठिकाणी बघितलं असं, काही काही ते पुरुष लोक न विचारताच गेले मार्गामध्ये मोठ्या, तिकडे घेतली न विचारतात दीक्षा, इकडे पोरगी लग्नाची, पोरग लग्नाचं, आणि मग ते झाले ना विपरीत ते धर्मावर, त्यांनी तो धर्म सोडून दिला. ते म्हटलं असं काय यांचा धर्म? म्हणून जे पहिलं मांडलेलं आहे, पसारा निस्तरलेला आहे ना, तो पहिल्याची विल्हेवाट लावा ना, किंवा कोणाकडे जबाबदारी ती द्या, नंतर तुम्ही मार्गामध्ये जा. हे लक्षामध्ये ठेवा. लगेच मनाला वाटलं की लगेच मार्गात जाऊ नका, आणि मग हे अर्धवट असे मार्गामध्ये जातात आणि पुन्हा प्रपंचामध्ये येतात. एकदा जर मार्गात गेले तर पुन्हा प्रपंचामध्ये फिरकायचं नाही. जाताना लक्षपूर्वक विचार करून तुम्ही जायचा. आणि म्हणून अशा प्रकारे
हे दत्तात्रय एक मुद्दा तुम्हाला मला सांगायचा आहे की बोध कशाला म्हणतात. जसं नाही का माई भट्टांना बोध झाला, आचार्यांना बोध झाला, हे पुन्हा घरी गेले का? नाही गेले. पण तेवढा बी आपला अधिकार पाहिजे बरं का. तेवढा आपला अधिकार उत्तम नसतो. पण आपण अशा गोष्टी आपल्याकडून होतात. आणि मग आता काहींचे देहाच्या अधिकार असतात म्हणून त्यांना घरी जावं लागतं. काहींना शारीर भोग असतात म्हणून त्यांना घरी जावं लागतं. पण ते सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये जातात. ते काही लगेच पहिल्यापासून जात नाही. आणि ते आपल्या गुरुची आज्ञा घेऊन जातात. जर तुम्हाला गुरुची आज्ञा असेल किंवा तिथे तुमची काही सेवा होत नसेल तर मग तुम्हाला ती गुरुची आज्ञेने मात्र जाता येतं. परंतु असा नियम नाही की आपण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. हां, ज्यांचा काही अनाधिकार आहे, जे अनुसरण घेऊन काही दीक्षा घेऊन मार्गात सेवा करू शकत नाही, अनाधिकार. आता आपण शेवटी अनुसरण आपल्याला घडतं ना हो. मग ज्यांचा अनाधिकार आहे त्यांचं सांगतो, त्यांनी आपल्या गुरुने ते आपल्या घरी, आपल्या मुलाकडे आपल्या गुरु आज्ञेने ते राहू शकतात. पण गुरु आज्ञेने त्यांना मात्र राहता येतं, हे लक्षामध्ये ठेवा. ज्यांना बोध झालेला आहे तो म्हणजे त्याला जीव आणि ईश्वर भाव उमटतो. दर्शन म्हणजे बोध येरदकिजती ते नव्हे. दर्शन कशाला म्हटलं? दर्शन म्हणजे फक्त पाहिल्याबरोबर नाही म्हणाले, नुसतं पाहिलं गेला बोध झाला नाही. दर्शन म्हणजे बोध, दर्शन होऊन त्याला बोध झाला पाहिजे. म्हणजे हे कोणतरी अलौकिक पुरुष ईश्वरी अवतार आहे, हा बोध त्यांना झाला पाहिजे, त्यांच्या ठिकाणी थांबला पाहिजे. नंतर दत्तात्रय प्रभूंचं काय सांगितलं? वेगवेगळे वेश सांगितले. आणि अशा प्रकारे दर्शन शब्द बोधावाचक सांगितला. दत्तात्रय प्रभूने एखाद्याने बघितलं की मग त्याला बोध होईल. दर्शन म्हणजे बोध, त्याला तो बोध झाला पाहिजे. येरी दकिजती नव्हे. मग दत्तात्रय प्रभूंना फक्त पाहून त्याला बोध होणार नाही हे सांगितलं. ज्ञाने गुणोपकारो मटती ते दर्शन. दर्शनाचे काय लक्षण म्हणाले? ज्ञाने म्हणजे त्याला ज्ञान होईल. ज्ञान झाल्यानंतर त्याला गुणोपकार उमटेल. म्हणजे गुण म्हणजे काय? मी जीव, हा ईश्वर, हा त्याला उपकार उमटेल. किंवा आता आपण ईश्वरी शरण गेलं पाहिजे, आपण यांच्या संधानामध्येच राहिलं पाहिजे. हा उपकार जेव्हा त्याला उमटेल ते बोध असं म्हटलेलं. म्हणजे ज्ञान झालं पाहिजे, गुणोपकार उमटला पाहिजे, त्याला काहीतरी आवड निर्माण झाली पाहिजे, नंतर त्याला बोध असं म्हटलेलं आहे. म्हणून लक्षामध्ये ठेवा, जरी तुम्हाला धर्म समजला तरी तुम्हाला ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान समजून चालेल का? तुम्हाला काही गुणोपकार त्यांचा उमटला पाहिजे. बा जर आपण यांच्या ठिकाणी राहिलो तर आपल्याला काही गुण उमटेल, म्हणजे गुण उमटेल आपल्याला. उपकार काही यांचा आपल्याला जर काही यांचा उपकार आपल्यावर आहे तर आपण यांच्या ठिकाणी राहिलं पाहिजे. किंवा आपल्या एवढे तळमळीनेही मला सांगतात तरी आपण उपदेश घेतला पाहिजे, आपण अनुसरण घेतलं पाहिजे. उपकार सुद्धा आपल्याला जीवाला उमटले पाहिजे. फक्त तुम्हाला ज्ञान होऊन परंपरेचे उपदेशून नाही चालणार. तुम्ही किती परंपरेचे उपदेशी राहा, पण त्या पुढलाचा उपकार तुम्हाला उमटला पाहिजे. त्याचा तुम्हाला ते ज्ञान झालं पाहिजे. वा आपलं हित कशामध्ये आहे, आपलं अहित कशामध्ये आहे, ते बाबा जे सांगतायत त्यांच्यामध्ये त्याचा काही फायदा नाही आहे. किंवा ते उपदेश घ्या म्हणतात, बाबा म्हणतात म्हणून घेऊ नका. तुम्हाला काही लाभ घ्यायचा आहे का म्हणून घ्या. तर काही लोक आमच्यातले बरेच तुम्हाला उपदेश देतात, बळजबरी कानं फुकतात आणि मग ते उपदेश देऊन गायब होतात. तुम्हाला नाम बी पाठ नसतं, देवपूजा कशी करायची माहिती नसते, फक्त हातामध्ये गाठी असते, गळ्यामध्ये गाठी असते, करण्याचा पत्ता नसतो. म्हणून गुण उपकार, त्याचा काय गुण आहे आपल्याला घेता आला पाहिजे. तर म्हणाले म्हणजे याला ज्ञान उपकार उमटती ते दर्शन. तर म्हटले मग एखाद्याला ज्ञान उपकार उमटलाच नाही तर मग होणारच नाही का? ना तवतेची नाही, ना झाले तरी बोध होईची. जरी एखाद्याला काही बोध वगैरे झाला नाही, काही गुणोपकार उमटला नाही, म्हणजे दत्तात्रय प्रभूंची मूर्ती त्यांनी बघितली पण त्याला काही गुणोपकार नाहीच उमटला, आहेत बा कोणीतरी पुरुष आहेत. जर अशा प्रकारे जरी झालं तर अधिकार नसे तरी घडवून देती. म्हणजे त्याचा जरी अधिकार घडला नसेल किंवा त्याची बोधाची पात्रता नसेल तर परमेश्वर त्याला तशा प्रकारचा बोधाचा अधिकार त्याला घडवतात. म्हणजे काय? भजन घडवतात. अधिकार कुठून निष्पन्न होत असतो माहिती तुम्हाला? भजन रूप क्रियेतून अधिकार निष्पन्न होत असतो. मी म्हटलं ना, ज्या सत्पात्री भजन घडलं म्हणजे ईश्वराच्या अवतारा ठिकाणी घडलं तर ज्ञानाप्रेमाचा अधिकार निष्पन्न होतो. ज्ञानाच्या ठिकाणी घडलं
तर प्रेम ज्ञानाचा अधिकार निष्पन्न होतो. ईश्वर अवतार ठिकाणी भजन घडलं तर प्रेमाचा अधिकार निष्पन्न होत असतो. म्हणजे एक सेवडा अवतार आहे, एक अवर दृश्य आहे, एक परदृश्य आहे. सांगितले ना भूतभजनाचे पात्र देव कच्छ मच्छ सांगितलेत की नाही. ज्या ज्या अवतारी भजन घडलं तशा प्रकारचा गुण निष्पन्न होत असतो. पण म्हटलं एखादा जीवाला दत्तात्रय प्रभूंची झालीच भेट, पण त्याला काहीच घडलं नाही, त्याला भजन घडलं नाही, त्याचा काही अधिकार पण नाही, मग कसं करायचं. ना घडवून देती, म्हणजे त्या जीवाला भजन घडून परमेश्वर त्याला बोध देऊन त्याला मात्र त्याचा उद्धार करणार. ही दत्तात्रय प्रभूंची विशेषता सांगितली बरं का, सगळ्यांचा नियम नाही. हा अवतारची विलक्षणता सांगितली, सगळ्यांचा तो नियम नाहीये. आमच्या स्वामींना कसं त्याला भजन घडावं लागेल, त्याचा अधिकार पुढे वाढावा लागेल, मग त्याला सांगितल्याप्रमाणे करावं लागेल. याला मग शाब्द अपरोक्ष या ज्ञानातून त्याला जावं लागेल. इथे आहे कसं आहे का, याला अनुसरण काही कामच नाही. इथे नुसतं जरी मनुष्य असला तरी पण त्याला बोध होऊन त्याचा उद्धार होणार, जरी नसेल त्याचा अधिकार घडवणार आणि त्याला दत्तात्रय प्रभू त्याचा उद्धार करून घेणार. ही विलक्षणता सांगितली, म्हणजे इथं अनुसरला पाहिजे असं काही नाही. आमचे स्वामी काय म्हणतात, इथं अनुसरा, इथे अनुसरलं पाहिजे, ते खाऊनी आमची इच्छा आहे. आता द्वापरयुगामध्ये काय दत्ते का अनुसरले होते का राजे लोक, तरी पण गोपालकृष्ण महाराजांनी काय सांगितलं, त्यांचा उद्धार केला. जा म्हटले हिमालयाकडे. पांडवांना काय सांगितलं, शेवटी हिमालयाकडे जा तुम्ही. मग त्यांना काय अनुसरण होतं का, नाही, पण त्या अवताराची ती खावणी होती. नागदेवचार्य काय म्हणाले, जो प्रसंग आला होता, म्हटले गोपालकृष्ण महाराज चांगले होते, म्हटले स्वतः बी राज्य करवलं आणि भक्ता करवी करवलं, स्वतः पण लढले आणि भक्तांना युद्ध करायला लावलं. आमचे गोसावी म्हटले सगळी विरक्ती वृत्ती म्हटले आमच्या स्वामींची, जरी पुढे त्यांना मारतो तर म्हणता याला मारू नका, आमचे स्वामी म्हणतात. मग देव म्हणतात ते तिची खावणी, आमची इच्छा आहे ती. इथे तुम्हाला असं वैराग्य धारण करून सर्वसंग परित्याग करून तुम्हाला ते अनुसरावं लागेल. आमची ती खावणी, आमची ती इच्छा आहे. प्रत्येक अवताराची वेगवेगळी खावणी असते. आता परमेश्वर समर्थ आहे, आपला असा पण उद्धार केला नसता का देवाने, नाही, परंतु खावणी. इथं अनुसरा, इथं म्हटलेलं करा, नुसतं अनुसरायचं नाही, इथं म्हटलेलं करायचं. लोकांना वाटतं दीक्षा घेतली म्हणजे बाबा लोकांना देव भेटला, गैरसमज डोक्यातला काढून टाका बाजूला. नियम तुम्हाला, नियम आम्हाला पण आहे. आणि म्हणून अनुसरण तर म्हटल्याप्रमाणे करावं लागतं, तेव्हा ते अनुसरण. तो मुद्दा पुढे तुम्हाला सांगेल. म्हणजे संदर्भ तुम्हाला सांगायचा, जरी अधिकार नसेल तर त्याचा अधिकार घडवून देतात. ही विलक्षणता सांगितली दत्तात्रय प्रभूंची. एक पापे विपाये मायेर कैसे तया पासोनी बोध झाला, ते वेळीची अनुसरे ऐसे होय. म्हणजे एखादा सांगतात की एखादा क्वचित प्रसंग जरी असा आला आणि जरी त्याला काही घडलं नसेल तरी पण त्याला बोध होतो. कुठल्या जीवाला, ज्या जीवाला दत्तात्रय प्रभूंचं दर्शन झालं त्या जीवाला. अनुसरी ऐसे होय, आणि तो सर्वस्व अनुसरतो पण तेव्हाच. एखादा क्वचित एखादा आहे पण म्हणाले. त्याचे पुढे कार्य सांगतात, सकळ दोष धरिती. जरी त्या जीवाकडून काही दोष घडणार होते, धरिती म्हणजे काय, त्या जीवाकडून जरी काही दोष झाले तरी परमेश्वर त्याला काय करतात, सकळ दोष धरिती. जे काही जीवाकडे दोष घडणार होते, जरी झाले तरी दोष धरून ठेवतात, म्हणजे त्याला इकडे अजिबात सरकू देत नाही. साह्य करती, म्हणजे साह्य करते म्हणजे ऊन वारा पाऊस किंवा तो विधी करतो ना तो पुरुष, साह्य करीती, त्या पुरुषाला साह्य करतात, कुठलं विघ्न त्याला येऊ देत नाही. आता आमच्या स्वामींचं पण, आपण देव पण साह्य करतातच की, पण ह्या पुरुषाची विलक्षणता सांगितलेली आहे. साह्य करती, दोष आपला तर एखादा डगमगू शकतो, किंवा प्रमाद चुकविती. प्रमाद चुकविती म्हणजे प्रमादाकडे जाऊच देत नाही, तो चुकवणार. जरी त्याला तो प्रसंग आला, सांगितलं ना, विकल्प प्रमाद, हिंसा प्रमाद आणि विकार प्रमाद. विकार प्रमाद म्हणजे श्री, विकल्प प्रमाद म्हणजे देवतेचा विकल्प, तिकडे याला जातच नाही.
याला जाऊच देत नाही, साह्य करतात. विकल्प, हिंसा, प्रमाद याच्याकडून कुठली काही हिंसा सुद्धा होत नाही. आता मग तर म्हटले चारी ज्ञाने देऊनी प्राप्ती करती, म्हणजे अशा प्रकारे दोषाचा निस्तरा करून, चारी ज्ञाने म्हणजे शाब्द अप्रोक्ष सामान्य विशेष याचे निस्तरा करीत, प्राप्ती करती म्हणजे त्याला त्या जीवाला प्राप्ती करतात. अवघे आपणची करती म्हणजे ज्या जीवाला दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन झालं, सगळं दत्तात्रेय प्रभू त्याचं करतात, त्याला साह्य करतील. जे काही त्याच्या क्रिया आहेत, प्रक्रिया आहेत, ते आपण स्वतः सगळे चारी ज्ञाने स्वतःच करून घेतील. हा दत्तात्रेय प्रभूंचा विषय सांगितला. हे अवतारची किंचित विलक्षण व्यवस्था नव्हे. तर म्हटले सगळ्या अवताराची व्यवस्था आहे का? ती नाही, व्यवस्था नाही म्हटले. किंचित विलक्षण म्हणजे क्वचित. दत्तात्रेय प्रभू उपलक्षणे जे अवतार असतात ते फक्त अशा प्रकारे करू शकतात, नाही तर इतर जे अवतार आहेत त्यांना अशा पद्धतीने जावं लागतं. समजा आता एखादा आता अनुसरलेला आहे, त्याला सुद्धा प्रमाद धोका आहेच की, किंवा त्याला विकल्पाचा धोका आहे. अनुसरलेल्या पुरुषाला काय धोका सांगितला? त्याला विकल्प प्रमादापासून जाऊ शकतो. परंतु जो ग्रस्तानुयायी आहे त्याला काय धोका सांगितला? त्याला विकल्प आणि हिंसेचा धोका सांगितलेला आहे. म्हणून प्रपंचामध्ये राहत असताना आपल्याकडून विकल्प नाही घडला पाहिजे आणि हिंसा नाही घडली पाहिजे, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता हिंसा म्हणजे लहानसा हिंसा आपल्याकडून घडतातच की, थोर हिंसा 2 पायाची 4 पायाची कुठल्या मनुष्याची, हे आपल्याकडून नाही घडली पाहिजे. ही जे धोके असतात हे धोका टाळायचा असतो. या ठिकाणी सांगितलं दत्तात्रेय प्रभूंची विलक्षणता ही सांगितली, त्याला बरोबर धरून ठेवलं. कोणाला? त्या भक्ताला, ज्याला दर्शन झालं त्याला अजिबात इकडे तिकडे सरकू देत नाही. जरी सरकला तरी त्याला बरोबर साह्य करतात. सगळे ईश्वर साह्य करतातच की, पण दत्तात्रेय प्रभूंचा विशेष सांगितला. आता आपण समजा उदाहरणार्थ एखादा साधू आहे, तो जाऊ शकतो बाजूला, परंतु दत्तात्रेय प्रभू याला बाजूला जाऊ देत नाही. हे त्यांची विलक्षणता सांगितलेली आहे. हा नियम नाही. दर्शन झाल्याबरोबर बोध होणे हे फक्त दत्तात्रेय प्रभू उपलक्षणे जे अवतार असतात तेच करू शकतात. मग तर असं जर असतं, आमच्या स्वामींच्या ठिकाणी भरपूर दर्शनासाठी आले होते, त्यांना बोध झाला का? सगळ्यांना नाही झाला. ज्याचा अधिकार होता, ज्याला अधिकार घडलेला होता त्याला फक्त बोध झाला. बाकीचे कुठे गेले? सगळे गेले प्रपंच करायला निघून. आपले स्वामीच्या भेटीला आले गेले, निघून गेले. ज्यांना काही अधिकार घडला होता तेच फक्त या ठिकाणी आले. म्हणून ईश्वरी धर्मामध्ये अधिकार घडावा लागतो आणि आपला प्रयत्नही करावा लागतो. काही काही बाया नाही का, ते नवऱ्याने उपदेश घेतला पाहिजे म्हणून भरपूर प्रयत्न कर, चांगले प्रयत्न करा, तरी आला पाहिजे, त्यानेही प्रयत्न केला पाहिजे. तिकडून ईश्वराची प्रवृत्ती पाहिजे. हे 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. म्हणून ज्ञान श्रवण करताना सुद्धा देणाऱ्याने प्रसन्नतेने दिलं पाहिजे, घेणाऱ्याने प्रसन्नतेने ते ऐकलं पाहिजे, आणि ईश्वराची प्रवृत्ती पण तिकडं पाहिजे. मग निरूपण ऐकण्याचे काही वेळा आहेत. मी सांगितलं ना, सकाळी आपल्या घरी निरूपण श्रवण करत जा, मांडी घालून डोक्याला बांधून. संध्याकाळी आपल्या देवपूजेपाशी बसा, निरूपण ऐकत जा. काही काही लोक कुठं बी ऐकत बसतात, शेतामध्ये चपला पायात बुटं राहतात, काही ढोरांच्या पाठीमागे ऐकतात. अरे ते का टाइमपास आहे का? ते देवाचं शास्त्र आहे. म्हणून निरूपण सुद्धा नियम आहेत. मांडी घालून, दंडवत घालून ते निरूपण ऐकायचं. कुठे पण लगेच मोबाईल लावला, जेवताना TV पाहताना निरूपण ऐकत नका जाऊ, हे लक्षामध्ये ठेवा, तर तुम्हाला प्रणवेल. नाही तर तुम्हाला अजिबात ते प्रणवणार नाही. म्हणून म्हणजे तुम्हाला मुद्दा सांगायचा, दर्शन सगळ्यांना होतच की, परंतु ते अनुसरले नाही. पण दत्तात्रेय प्रभूंना जर दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन एखाद्या जीवाला झालं, तो मात्र अशा प्रकारे अनुसरतो. हे अमोघ दर्शन किंगा, अशा प्रकारचं ते अमोघ दर्शन आहे.
म्हणून ते कवनात ते लवकर होतच नाही. झाला तर उद्धरलाच की, त्या जीवाचा उद्धार झाला, त्याला कुठल्या प्रकारची भीती नाही हे सांगितलं. आपल्याला तरी भीती आहे, हिंसेची भीती आहे, विकल्पाची भीती आहे. आपण कधी पाय घसरू आपल्याला सांगता येईल का? आता एखादा साधू त्याचा पण कधी पाय घसरे सांगता येईल का? तो सुद्धा विकारामध्ये गुरफटू शकतो किंवा तो त्याच्यामध्ये तो पतन होऊ शकतो. कोण? साधू सुद्धा. साधूला पण ही भीती आहे. म्हणून तुम्हाला वाटतं ना बाबा लोकांनी दीक्षा घेतली म्हणजे यांना काही भीती नाही का? काय हे सगळे पावले का? नाही. त्याला विकाराची भीती आहे, विकार प्रमादाची. तो कधी भंगेल काही सांगता येत नाही. जरी आचरण करतो तरी तो कधी त्याचा भंग होईल काही सांगता येत नाही. त्याला सुद्धा भीती ठेवावी लागते. प्रपंचामध्ये तुम्हाला कोणती भीती आहे? देवता विकल्प तुम्हाला घडला नाही पाहिजे. जर काही उद्या उपदेश घेतला, देवतेच्या क्रिया तुम्ही नाही केल्या पाहिजे, ही भीती तुम्हाला आहे. ज्याला परिपूर्ण ज्ञान आहे त्याला, अर्धवट ज्ञानाला नाही. अर्धवट तो कुठेही जाऊ शकतो, पण ज्याला परिपूर्ण ज्ञान झालं तो जाऊ शकत नाही तिकडे. म्हणून तुम्ही परिवर राहा, ईश्वर सहाय्य करती. जर तुम्ही परिवर राहिले ना, तुम्हाला सुद्धा ईश्वर सहाय्य करतात. हे लक्षामध्ये ठेवा. फक्त आपण ईश्वरीची अनुसंधान आपल्या ईश्वराकडे पाहिजे, लक्ष आपलं देवाकडे पाहिजे. आपलं लक्ष कुठं असतं? सगळं फक्त देवाला म्हणायचं, देव तू माझा, मी तुझं. लक्ष सगळं तिकडे प्रपंचामध्ये असतं. फक्त हा शब्दे म्हणत असे, फक्त शब्दाने म्हणतो हा, लक्ष कुठे? सगळे याचं अनुसंधान बायकांशी, मुलांशी, प्रॉपर्टी, धनसंपत्तीचे अनुसंधान आहे. क्वचित हजारामध्ये एखादा त्याचं अनुसंधान हे परमेश्वराशी असतं. म्हणतात ना, गावचे गाव उपदेशी म्हणाले. म्हटलं किती गेली मग इकडे परमार्गामध्ये? काही नाही, फक्त 2-3 गेली. का झालं असं? अनुसंधान ईश्वरीशी तुमचं नाहीये. आणि म्हणून स्वामी सांगतात की ते अमोघ दर्शन निष्फळ वाया न वचेची. वायाला जाणार नाही. का जाणार नाही? हे मुद्दे सांगितले, परंतु ते कवना देण्याची नाही, ते होणारच नाही. सर्वज्ञे म्हणजे अमोघ दर्शन कसं, हे मुद्दे तुम्ही लक्षामध्ये ठेवा. ही संदर्भ तुम्ही लक्षामध्ये ठेवा. तुम्हाला सुद्धा जर का दत्तात्रेय प्रभू दर्शन आत्ता झालं, जर कुणाला, तो उद्धरलाच की. त्याला सुद्धा काही शाब्द अपरोक्ष झंझटी राहणार नाही. बस हे ज्ञानातून त्याला नेतील, लगेच त्याचा उद्धार करतील, आपला आनंद त्याला देतील. करा प्रयत्न दत्तात्रेय दर्शन घेण्यासाठी. तुम्ही बघा, तुम्हाला पण होईल ना, कुठल्या रूपाने होईलच, पण कधी प्रयत्न करावा लागतो नाही का? आताही संत महात्म्यांना वेगवेगळे दर्शन झालेलंच आहे. असे म्हणतात की आता आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी नागराज बाबाजी, म्हणजे ह्या आत्ताचे जे बाबा आहेत म्हणजे सरलेले, त्यांची गुरु, त्यांच्या गुरुला म्हणतात की फकीरच्या वेशामध्ये दत्तात्रेय प्रभूंना दर्शन दिलं, असा एक पाठ त्या कपाटे पिढीमध्ये बोलला जातो. किंवा आदरणीय श्रद्धेय कविश्री कुलाचार्य म्हणजे कारंजेकर बाबा कैवल्यवासी, त्यांचे गुरु, त्यांना सुद्धा म्हणतात की कुठल्या तरी रूपात दर्शन दिलं म्हणून दत्तात्रेय प्रभूंचा रोड त्यांच्यामध्ये कारंजेकर पिढीमध्ये दत्तात्रेय प्रभूंचा रोड करतात. किंवा आता हे गोविंद बाबा दतोंडे अंबाळीचे, त्यांना सांगतात की काहीतरी त्यांनी सात्विक त्यांना जाणवलं कर म्हणून, त्यापासून ते रोट करतात. असे काही पुढे आहेत. आदरणीय बाबा जाधववाडीचे बाबांनाही सांगतात काही संदर्भ म्हणजे त्यांना काहीतरी जाणवलेलं आहे. अशा प्रकारचे सत्पात्र जे पुरुष वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांना ते झालेलंच आहे. असे काही संदर्भ एक पुढे येतात. आणि मग अशा प्रकारे स्वामी सांगतात की दर्शन तुम्हाला होणारच नाही, ते अमोघ दर्शन आहे. झालं तर निष्फळ वायाला जाणारच नाही. अशा प्रकारे स्वामींनी हे सूत्र भक्तजनांना सांगितलं आणि सूत्राचा आपण सविस्तर विस्तार आपण बघितलेला आहे. आता उद्या आपण दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन होतं की नाही किंवा त्याचे नियम काय स्वामींनी सांगितले, ते कशा प्रकारचं आहे, ते आपण उद्याच्या लीळेमध्ये आपण पाहणार आहोत. आणि म्हणून लक्षामध्ये ठेवा, जर तुम्हाला जरी झालं दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन, तुमचा सुद्धा उद्धार होईलच. त्यासाठी प्रयत्न करा, बघा होतं का ते. जर तुम्ही प्रयत्न केला तर होईलच. आणि अशा प्रकारे लीळा या ठिकाणी थांबवतो. क्रमश लीळा आपण उद्या पाहणार आहोत. ही लीळा आठवा. हे जे संदर्भ तुम्हाला सांगितले हे तुम्ही आठवा, लक्षामध्ये ठेवा.
दंडवत हो.